बागलाण तालुका हादरला. खमताणे येथील 60 वर्षीय इसमाकडून बालिकेवर अत्याचार. सटाणा, डोंगराळे, त्यानंतर आता मालेगाव आणि बागलाण तालुका एका मागोमाग येणाऱ्या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. निरागसतेला काळिमा फासणारी, थरकाप उडवणारी आणि मानवतेला जमिनीवर आणणारी नवी घटना खमताणे गावात उघडकीस आली आहे. शासन आणि प्रशासन एवढे शांत कसे? अजून किती चिमुकल्या बळी पडल्यावर जाग येणार? हा उद्विग्न प्रश्न आता प्रत्येक नागरिक विचारू लागला आहे. खमताण येथील 75 वर्षीय नामदेव हरिगुंजाळ या नराधमाने केवळ 9 वर्षांच्या निरागस बालिकेवर गेल्या 6 महिन्यात अनेक वेळा अत्याचार केल्याचे उघड झाल्यावर गावात वेदना, संताप आणि असहाय्यतेचे तांडव सुरू झाले आहे. एक निष्पाप चिमुकली जिने अजून आयुष्याचा अर्थही समजून घेतलेला नाही, तिच्यावर झालेल्या अमानुष छळाचा विचार जरी केला तरी अंतःकरण दुभंगते. आई वडिलांचा तुटलेला विश्वास, सुरक्षिततेची नष्ट झालेली भावना आणि बालिकेच्या मनावर बसलेली आयुष्यभराची जखम याचे दुःख शब्दात मांडणे कठीण. याहूनही भयावह म्हणजे या नराधमाने इतर मुलींनाही लक्ष केले असावे असा भीतीदायक संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पालकांच्या मनात प्रचंड असुरक्षितता पसरली असून गावातील प्रत्येक घर व्याकुळ झाले आहे. उद्या कोण हा प्रश्न सर्वांची झोप उडवत आहे. या प्रकरणी सटाणा पोलीस स्टेशनमध्ये त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला असून PSI दत्तात्रय राऊत अत्यंत गंभीरतेने तपास करत आहेत. आरोपीला अटक झाली असली तरी ग्रामस्थांची मागणी एकच, अशा नराधमाला शिक्षा नव्हे तर उदाहरण ठरेल अशी कठोरात कठोर शिक्षा व्हावी. या घटनेने पुन्हा एकदा समाजाला आरसा दाखवला आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी कुटुंब, समाज, प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांनी तातडीने पुढाकार घेण्याची आता गरज निर्माण झाली आहे. कारण एका चिमुकलीचे बालपण तुटले आयुष्यभरासाठी आणि तिची वेदना हा संपूर्ण समाजाचा पराभव आहे. 8/12/2025 रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 771/25 भारतीय न्याय संहिता कलम 64(2) 64(2) म 65(2) 74 75 76 78 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील 75 वर्षाचा पुरुष आहे. सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित मुलगी वय 9 वर्ष ही आरोपीने 6 महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा एक प्रकारे अत्याचार केलेला आहे. सदरची घटना ही आज रोजी उघडकीस आल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे. गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी 75 वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे.